नमस्कार मित्रांनो, वामन ब्रोडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। अलीकडेच सुरू केलेली जी सिरीज आहे रत्नागिरी ते कोल्हापूर हायवेचे अपडेट, त्याचा हा दुसरा भाग मी घेऊन आज आलो आहे। आपण आत्ता आहोत साखरपा या गावामध्ये आणि साखरपा ते मलकापूर असा मी जो प्रवास करणार आहे तो प्रवास या ब्लॉगमध्ये मी कव्हर करेन। मलकापूरच्या पुढचा जो प्रवास असेल आणि हायवेची स्थिती मी तिसऱ्या भागामध्ये घेईन, तिसऱ्या भागामध्ये कव्हर करेन। आता तुम्ही बघताय मी साखरपा या गावामध्ये आहे। इथे अजूनही पक्का रस्ता नाही झाला आहे, पण गाडी चालवता येईल अशा अवस्थेमध्ये रस्ता आहे। मी पहिल्या भागातही म्हटलं आहे की मी 1.5 तासात पोहोचलो, फार काही स्पीडने नाही आलो आहे, मी ॲव्हरेज स्पीडने चाललो आहे, तरीही 1.5 तासात इथे पोहोचलो। आणि इथे तुम्ही बघताय पेट्रोल पंपच्या जरा पुढे आल्यावर हा अगदी व्यवस्थित रस्ता इथे दिसतोय। आता हा कुठपर्यंत आहे ते आपण बघूया, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे कोकणात तरी रस्ता ओके आहे। म्हणजे अगदी असं नाही म्हणत मी की खूप चांगला झाला आहे किंवा काय वगैरे, पण 1.5 तासात तुम्ही अंतर जर कापू शकत असाल साखरपा ते रत्नागिरी, आणि प्रत्येक गाडी चालवणाऱ्या चालकावर ते डिपेंड राहील। काही जण कदाचित 1 तासातही पोहोचतील, काही जण 1.25 तासात पोहोचतील, पण ठीक आहे, काही सेक्शन सोडले तर रस्ता ओके आहे। आता पुढे बघूया आपण रस्ता कसा आहे, कारण ज्या लोकांनी गेल्या महिन्यात प्रवास केला आहे त्यांनी मला फीडबॅक दिलेला की कोकणात जरी रस्ता ओके असला तरी वर घाटावर खराब आहे, त्यामुळे जास्ती वेळ लागतो आहे। पूर्वी जिथे 3 तास लागायचे तिथे आता 4 तास 4.5 तास, काही लोकांना 5 तासही लागत आहेत। टोटली डिपेंड ऑन ड्रायव्हर। पण बघूया आता कसा आहे रस्ता। इथे तर कळतोय आपल्याला, इथे तरी ओके आहे। पालीमध्ये साखरप्यामध्ये आहोत आपण आत्ता। इथे एक डायव्हर्जन आहे, इथे पुन्हा एक खराब रस्ता सुरू होतो आहे। बऱ्यापैकी खराब पार्ट आहे हा। आणि इथे या भागामध्ये पूर्वीही खूप खड्डे होते, हायवे होण्यापूर्वीसुद्धा, तुम्हाला आठवत असेल तर, त्यामुळे त्या जुन्या आठवणी पण आहेत। ओके, सो तो पार्ट सोडलो आणि आपण पुढे आलो थोडेसे, आणि पुढे आल्यावर पुन्हा एकदा तुम्ही बघताय की काही ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत, खालून रस्ता सुरू होतो आहे। आणि जो घाट आहे, ॲक्च्युअल घाट आहे, त्या घाटाचं पण मी चित्रण तुम्हाला दाखवणार आहे। ॲक्च्युअल घाटाचं काय परिस्थिती आहे ती, अगदी मुख्य घाट जो आहे तिथे काम चालू नाही, तो मी कव्हर नाही करणार आहे। ते मी अगोदरच बोललो आहे की जो मुख्य घाट आहे त्या घाटामध्ये म्हणजे जिथे ते गणपतीचं मंदिर वगैरे आहे तो भाग मी म्हणतो आहे, तर इथे कोणतेही काम चालू नाही आहे, त्यामुळे तो भाग मी स्किप करेन पूर्णपणे। घाटाच्या अलीकडे चक्रीवर्णापर्यंत काम चालू आहे ते दाखवेन मी तुम्हाला। ओके, सो आता आपण जस्ट घाट चढायला सुरुवात केली आहे, अजून दख्खिण नाही आलं आहे। दख्खिण आलं की दख्खिणपासून पुढे घाट बऱ्यापैकी सुरू होतो, तोपर्यंत घाट आपण चढतो बऱ्यापैकी। आणि हा सगळा जो भाग आहे हा रत्नागिरी जिल्ह्यामध्येच येतो, दख्खिण गाव पण आणि पुढे अगदी घाट पण। घाट जिथे संपतो तिथे कोल्हापूरची हद्द सुरू होते। आणि इथे बघताय तुम्ही पूर्ण डोंगर फोडला आहे आणि मधून वाट काढली आहे। हे बघा, इथे तुम्ही ह्या साईडला दिसलं असेल तुम्हाला की हे पूर्ण वळण जे आहे ते स्किप केलं आहे। आत्ता आपण आलो दख्खिणमध्ये मित्रांनो, आणि इथे तुम्हाला मशिनरी दिसायला लागली आहे। इथेही युद्ध पातळीवर काम सुरू आहे दख्खिणमध्ये, दिसतंच आहे, समोर तुम्हाला दिसत असेल बरेच मशिनरी, आणि इथे डेपो असावा त्यांचा कदाचित। सो इथे तुम्हाला दिसत आहेत की त्यांच्या मशिनरी वगैरे आहेत, आणि इथे चांगलं काम चालू आहे, युद्ध पातळीवर काम चालू आहे। अजून किती वेळ लागेल हे काही सांगता येणार नाही, पण डिपेंड, काही ठिकाणी कदाचित वर्षभरात काम होईल, काही ठिकाणी 2 वर्ष लागतील। जो ॲक्च्युअल घाट आहे, मुख्य घाट, तिथे मात्र जास्ती वर्ष लागतील, कारण तिथे कोणतीही प्रगती नाही आहे, गेल्यावेळी पण नव्हती। आणि यावेळी पण मी ज्या मित्रांना विचारलं ज्यांनी प्रवास केला अलीकडे, तेही म्हणाले की मुख्य घाटात तरी काहीच काम नाही आहे। आणि तिथे बोगद्यांचं पण प्रयोजन आहे, बघूया काय होतं आता पुढे। इथे तुम्हाला दिसतं आहे की इथे मात्र युद्ध पातळीवर काम चालू आहे। एक 4-5 महिन्यापूर्वी किंवा त्याही पूर्वी मी एक ब्लॉग केलेला, त्यावेळी इथे डोंगर फोडत होते, पण आता इथे रस्ता केल्यासारखा वाटतो आहे। काही ठिकाणी लेन दिसत आहेत व्यवस्थित, काही ठिकाणी अजूनही खड्डे आहेत। सो टोटली डिपेंड, काही ठिकाणी चांगला केला आहे रोड, अजून हा जुना रोड आहे बघा इथे, आणि इथे काम चालू आहे या भागामध्ये। खरं म्हणजे हे खूप मोठं काम आहे।
कोकण रेल्वेचं जसं काम केलेलं, कोकण रेल्वे स्वप्न नव्हे सत्य, तसं काही प्रमाणात हे काम आहे. मी असं नाही म्हणणार की कोकण रेल्वेचं काम एवढं कठीण काम आहे, पण एवढं सोपंही नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कोकण म्हणजे डोंगराळ प्रदेश, सह्याद्री, त्यानंतर अनेक ठिकाणी दुर्गम प्रदेश आहे. या भागामध्ये रस्ता करणं, सपाटीकरण करणं, त्यानंतर रस्ते जोडणं हे काही सोपं नाही आहे. एक वेळ मलकापूर किंवा आंब्याच्या पुढे तुम्ही रस्ता बनवणं फार कठीण नाही. ऊसाचे मळे आहेत, मळ्यामधून रस्ता काढायचा आहे. एखाद दुसरा पन्हाळ्यासारखा भाग सोडला तर आणि त्याच्याही पुढे तर खूप सोपं आहे. म्हणजे जसं कोल्हापूर मागे पडेल तसं पुढे सोलापूरपर्यंत जो हायवे असेल तो करणं तेवढं कठीण नाही आहे. पण कोकणात मात्र खूप कठीण आहे आणि हे जे काम केलं आहे या लोकांनी ते खरंच कौतुकास पात्र आहे. इंजिनियर्स आपण कधी अशी बोलता थांबलो, कधी आपण त्यांना वाईट शब्द वापरतो, पण त्यांचंही काम आहे. शेवटी जे काही रिसोर्सेस त्यांच्या हातात आहेत ते वापरूनच ते काम करतात. हे चक्रीवळण आहे. इथे मी हा व्हिडिओ म्हणजे जो पार्ट आहे ना हा थांबवेन आणि आता तुम्हाला डायरेक्ट आंब्यात घेऊन जाईन, कारण इथे पुढे काम नाही झालं आहे आणि बोगदा वगैरे होणार आहे असं चर्चा आहे. तर ते कितपत खरं आहे ते बघूया, कळेल. हे बघा, हे मी तुम्हाला थेट आंब्यात घेऊन आलो. आंबा गावाच्या बाहेरूनच हा रस्ता जातो आहे. पण मुख्य घाट जो आहे चक्रीवादळाच्या पुढे तिथे मात्र कोणतंही काम नाही आहे आणि मी पूर्ण बघितला, स्किप केला तो भाग, पण मुद्दाम बघितलं की काम कुठे आहे का, तर नाही, तिथे बोगदा होणार आहे असं ऐकिवात आहे. गेल्या वेळी पण मी म्हटलेलं की जो ओल्ड प्लॅन होता त्याच्यामध्ये बोगदा होता. अर्थात बघूया आता पुढे काय होतं आहे, काय करतायत. आता सध्या तरी या भागात कोणतंही काम नाही आहे. हे जरा पुढे आलोत आपण आता. आंबा घाट जे आहे तो घाटाच्या जरा पुढे आलोत आणि थोडा वेगळा अँगल मी घेतला आहे आता. आणि इथे तुम्ही बघताय की इथे रस्त्याची स्थिती वाईट आहे. कारण सांगतोय मी मगाशी प्रवास केला मागे थोडासा, काही एक 7-8 किलोमीटर 5-6 किलोमीटर तरी मी प्रवास केला. तो रस्ता खराब आहे आणि इथेही रस्ता खराबच आहे. सो माझा पहिला फीडबॅक किंवा माझी पहिली प्रतिक्रिया जी आहे घाटावर आल्यावर, कोल्हापूरला आल्यावर, सह्याद्री पार केल्यावर ती ही आहे की इथे रस्ता खराब आहे. ते मध्ये तुम्ही बघताय खूप मोठे खड्डे आहेत. थांबावं लागतंय काही ठिकाणी. आणि अजून जसं कोकणात तुम्ही बघत होता की बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन झालीत, लेन सुरू झालेत, 2-2 लेन सुरू झालेत, असं इथे नाही दिसत आहे चित्र. इथे तुम्ही बघताय की या भागात तरी मी आत्ता कुठे आहे, आंबा घाट संपला आहे, आंबा गाव मागे गेला आहे आणि मी मलकापूरकडे चाललो आहे. तर त्या दरम्यान हा रस्ता खराब आहे. जुन्या आठवणी फक्त राहिल्यात, सगळ्या जुनी हॉटेल्स वगैरे दिसत आहेत आणि खूप आठवणी होत्या खरं आंबा आणि या रोडच्या. झाडं भरपूर होती, त्यानंतर वळणं, त्यानंतर काही जुनी घरं दिसायची. ती घरं दिसली की लक्षात यायचं कोणतं गाव आलं आहे. काही हॉटेल्स होती ती बघितल्यावर पण कळायचं पटकन की कोणतं गाव आलं आहे. आता मात्र खूप कठीण झालं आहे रेकग्नाईज करणं. इथे थोडा रस्ता चांगला आहे बघा. हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये थोडा चांगला रस्ता आहे. इथे ही वर सगळी हॉटेल्स आहेत. आत्ता थोडंसं लक्षात येतं आहे की एकदा इथे जेवायला पण आम्ही थांबलेलो, पण रस्ता आता मोठा झाल्यामुळे पटकन लक्षात येत नाही आहे. पुन्हा एकदा जो खराब पॅच आहे तो सुरू झाला आहे. हा खराब पॅच आहे इथे आणि पाणी मारून ठेवण्यात आलं आहे रस्त्यावर. मलकापूरच्या जवळ आलोत आपण. इथे एक काम चालू आहे बघा. हे जरासं सुखद चित्र आहे. उजव्या हाताला आपल्याला मशिनरी दिसती आहे. सो इथे काम चालू आहे. त्याचा काहीतरी फायदा होईल लवकरच. म्हणजे मला असं वाटतं की हे काम जर झालं तर 1-2 महिन्यामध्ये हा भाग जो आहे तो सुरू होईल. त्याचा फायदा होईल आपल्याला. इथे मात्र धूळ प्रचंड आहे, एक सांगून ठेवतो. एकदा तुम्ही कोल्हापूरला आलात, कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केलात की तुमची गाडी धुळीने माखणार आहे. कारण समोर बघा काय चित्र आहे. असं वाटतंय कुठल्या तरी दुर्गम सोमालिया किंवा इथोपियामधल्या कुठल्या तरी देशातल्या एका रस्त्यावरून आपण गाडी चालवतोय जिथे डांबर नाही आहे आणि प्रचंड माती आहे, असं दृश्य आहे. अर्थात बांधकाम सुरू असताना हे होणारच, पण तरी आता हा अनुभव घ्यावा लागेल तुम्हाला. काही महिने, पुढचं वर्षभर तरी हा अनुभव घ्यावा लागेल.
इथे सुद्धा तीच स्थिती आहे। हा तो भाग आहे जिथे पावसात पाणी भरायचं, तुम्हाला आठवत असेल तर जे रेग्युलरली प्रवास करतात त्यांना लक्षात येईल की पावसाळ्यात पाणी भरायचं किंवा बऱ्याचदा रस्त्यावर चिखल असायचा, भरपूर मोठे मोठे खड्डे व्हायचे, तोच भाग आहे। आणि हा भाग आला की मी ओळखायचो की चला आता मलकापूर जवळ आलं आहे। आणि गाड्या सगळ्या संथ गतीने चालल्यात। सो माझा फीडबॅक हाच आहे की प्रगती नाही आहे। सो मित्रांनो, मलकापूर आलं फायनली। हा 10 मिनटाचा व्लॉग, 11 मिनटाचा व्लॉग मी केला आहे, मुद्दाम छोटा व्लॉग केला आहे। आम्ही इथेच संपवतो। मलकापूरमध्ये दाखवण्यासारखं काही नाही आहे, इथे शहरात तर काहीच काम नाही आहे। त्यामुळे आपण पुढचा प्रवास सुरू करू मलकापूर शहरातून बाहेर पडल्यावर आणि अगदी केरलेपर्यंत तो प्रवास करू। धन्यवाद मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।